रामकृष्ण हरी. मी प्राध्यापक डॉक्टर वसुंधरा गुडे. आपल्यासमोर आज मला आवडणारा नामदेव महाराजाचा एक अभंग सादर करणार आहे. पण तो अभंग सादर करण्यापूर्वी मी आपल्याशी त्या अभंगापूर्वीची पार्श्वभूमी आपल्याला सांगू इच्छिते. नामदेव महाराज ज्ञानेश्वरांच्या सहवासात आल्यामुळं त्यांची भक्ती डोळत झाली आणि ते खूप छान प्रकारे अभंग लिहू लागले, नाचू लागले, कीर्तन करू लागले. मग कीर्तन करत असताना एका वारकऱ्याने नामदेवांना विचारला, अरे का नामदेवा, की तुला विठ्ठल कसा काय प्रसन्न झाला आणि तू काय केलंस, काय त्याचं गुपित आहे आणि ते आम्हालाही तू सांग. तेव्हा नामदेव महाराज हसले आणि म्हणाले की विठ्ठलाची भक्ती वारकरी संप्रदायामध्ये येणं हे का एका जन्माचं काम नाही आणि विठ्ठलाची प्राप्ती होणंसुद्धा त्यासाठी आपल्याला जन्मोजन्मी भक्ती करावी लागते. आणि तेव्हा कुठं आपल्याला विठ्ठलाचं दर्शन होतं, विठ्ठलाची प्राप्ती होते आणि वारकरी संप्रदायामध्ये आपला जन्म होतो हे त्यांनी सांगितलं. आणि ते काय म्हणाले माहीत आहे का, की जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोनी संसारी झालो त्याचा दास, जन्मोनी संसारी झालो त्याचा दास, माझा तो विश्वास पांडुरंगी, माझा तो विश्वास पांडुरंगी, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही अनेक देवता नेघे माझे चित्त, अनेक देवता नेघे माझे चित्त, गोड गीत गाता विठोबाचे, गोड गीत गाता विठोबाचे, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही नामा मने मज पंढरीसी न्यावे, नामा मने मज पंढरीसी न्यावे, हडसोनी द्यावे, हडसोनी द्यावे विठोबासी, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले.